पहा, कोर्टाने ह्या SIT अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करते. सर्व जनतेचा विश्वास SITवरती आहे. आज जे ताब्यात घेतलेलं आहे ते पोलिसांचीच त्या ठिकाणी म्हणजे रणनीतीची आहे. ती व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पोलिसांची चाललेली आहे आणि 637 प्लस मोका याच्यामध्ये ही मला वाटतं मागण्यात आलेली आहे रिमांड आणि कोर्टाने ती दिलेली आहे. आणि याच्यात आणखी हे का परत मिळतं आहे, विष्णू चाटे यांनी स्वतःचा मोबाईल कुठेतरी बाहेर फेकून शेवटच्या 2 दिवसाचं संभाषण लपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मग ते त्यांनी लपवायचा प्रयत्न केला तर याच्या माध्यमातून ओपन करण्याचं प्लॅनिंग मला वाटतं SITचं असावं. बिहार अशी प्रसिद्धी करू नका. ज्यावेळेस माझं मत आहे लहान मुलांच्या वरती मी बोलणार नाही. हे जर त्यांचे थोरले बंधू बोलले तर त्याच्यावरती मी प्रतिक्रिया देईन. मात्र अशा पद्धतीनं तुमचं नाव न घेता त्यांनी लहान टीका केली. मुलांच्या वरती बोलणार नाही म्हणलं ना. हां, आणि जातपातीचा हा विषय नाही. हे गुंडगिरी, फाट अमाप संपत्ती गोळा करणं, लोकांचे दिवसा ढवळे मुडदे पाडणं हे थोडेच. संतोष देशमुखच्यापर्यंत तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला जातीवादी म्हणत होते. महादेव मुंडेचा 15 महिने का सापडला नाही? आणि आत्ता ज्यावेळेस DYSPकडे तपास दिला, जे लोक 15-20 लोक गायब झालेत ना परळीतून, म्हणजे ह्याच लोकांनी मारलेला आहे. तो सापडतील, कुठंपर्यंत पळत जातील. आणि माझं मत असं आहे की जे नवीन आमदार आहेत त्यांनी बोलताना बरं का थोडंसं समजदारी घेऊन बोलावं अशी माझी विनंती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.